फंगल इन्फेक्शन सध्या खूपच कॉमन आहे. फंगल इन्फेक्शन हे जास्त करून बुरशी असते एक प्रकारची. तर त्वचा ओलसर राहिली की त्याच्यामुळं हे आजार जास्त व्हायची शक्यता आहे. जास्त करून जांघेमध्ये किंवा काखेमध्ये तिथं त्वचा ओलसर राहते, त्याच्यामुळे हे इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर एका व्यक्तीला फंगल इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे ते दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतं. म्हणजे ते संसर्गजन्य आहे थोडक्यात. म्हणजे एका व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्याच व्यक्तीचा साबण वापरला, टॉवेल वापरला, इतर काही वस्तू वापरल्या तर त्याच्यामुळे हा आजार इतर लोकांना पसरू शकतो. दुसरं म्हणजे काही पेशंट स्वतःच्या मनाने कधीकधी स्टिरॉइड्स नावाचे मलम वापरतात, तर त्यावेळेला त्या ठिकाणी ते इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर एखाद्या पेशंटला डायबिटीस असेल किंवा इतर काही इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणतो, म्हणजे काही प्रतिकारशक्ती कमी असणारे आजार झाले तर त्या पेशंटना हे आजार व्हायची शक्यता जास्त असते. एकतर ह्याला उपचार खूप व्यवस्थित घ्यावे लागतात. एकतर त्याचं ट्रीटमेंट व्यवस्थितपणे त्याचा कोर्स पूर्ण करायला पाहिजे. त्याच्या आजाराच्या सिव्हिरिटीप्रमाणे साधारण 2 ते 3 महिने औषध घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा पेशंट कसे करतात की आजार बरा झाला की औषध बंद करतात. तर तसं न करता 100% आजार बरा झाल्यानंतरसुद्धा पुढं काही दिवस 2-3 आठवडे ते औषध चालू ठेवायला लागेल. ते लोकल क्रीम असतात, लुलिकोनाझोल, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोकल अँटीफंगल क्रीम्स असतात आणि अँटीफंगल पोटात घ्यायच्या गोळ्या पण असतात. तर हे जास्त करून एकसारखं सलग घ्यायला पाहिजे, म्हणजे थांबून थांबून घेऊन त्याचा उपयोग होत नाही. तर ते पेशंटने ते 2 ते 3 महिने साधारण ते कोर्स पूर्ण करायला पाहिजे, तर ते आजार त्यांचा बरा व्हायची शक्यता चांगली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जर काळजी व्यवस्थित घेतली तर फंगल इन्फेक्शन कधीच होणार नाही. जास्त करून आता मगाशी त्याचं कारणं जे सांगितले तर त्याप्रमाणे त्वचा ओलसर ठेवली नाही तर हे आजार व्हायची शक्यता खूप कमी असते. म्हणजे एकतर अंघोळ झाल्यानंतर जांघेची जागा, काखेची जागा सारखी कोरडी ठेवणे किंवा बाथरूमला जाऊन आल्यानंतर परत ती जागा कोरडी ठेवणे किंवा बसून बसून घाम आला तर ती जागा कोरडी ठेवणे. तर उन्हाळ्यामध्ये जरा घाम जास्त आला तर घाम वरच्यावर पुसणे. तर हे कोरडे ठेवण्यासाठी एक वेगळा रुमाल, वेगळा नॅपकिन जवळ ठेवला आणि ते परत काळजी घेतली तर मग फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता कमी राहते. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ओले कपडे घालतात बरेच, म्हणजे कपडे लवकर सुकत नाहीत, तर ते ओले कपडे घातले तर तरीसुद्धा ते इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे ती काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे ओले कपडे घालायला नाही पाहिजेत किंवा कपडे घालताना ते सुती असायला पाहिजेत, थोडे सैल असायला पाहिजेत आणि त्वचा वरच्यावर कोरडी ठेवणे, ही काळजी जर घेतली तर आजार व्हायची शक्यता कमी राहते. किंवा बऱ्याच वेळा पेशंटना पायाच्या बोटांच्या मध्ये फंगल इन्फेक्शन होतं, तर चिखल्या म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये, तर ते सुद्धा फंगल इन्फेक्शनचा एक प्रकार आहे. तर तिथंसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की आपण पाय धुतले की बोटांच्या मधली जागा कोरडी ठेवायला पाहिजे. अशी काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता खूपच कमी राहते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.